जास्त म्हणजे जे देवेंद्र फडणवीसने नाही केलं ते यांनी केलं. यांना तिरस्कारच आहे मराठ्यांचा. ह्या सरकारला मराठ्यांचा तिरस्कार आहे. फक्त मराठ्यांच्याच हाताने मराठ्यांवरती त्यांना वारं करायची होती. जर सुरेश धस भेटला असेल तर 100% गोरगरीब मराठ्यांच्या काळजावरती वार केला त्याने. कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की सुरेश धसांनी आता विश्वासघात केला भेट घेऊन? अरे विश्वासघाताला दुसरा काही शब्द आहे का? मी आणतो जरा. विश्वासघात माणसाला गोड बोलून नेऊन कधीच फसवू नये. समोर सांगावं मी तो तोंडात आणणार आहे. मग गोड बोलून नेऊन फसवणं म्हणजे खूप मोठा दगा झाला. आम्हाला वाटलंच नव्हतं सुरेश धसीत अण्णा तो इतक्या लवकर गुडघे टिकीन. या अण्णा सगळे असलेच का काय? त्यांनी सुद्धा स्पष्टीकरण दिले की मी भेट घेतलेली आहे, पण ही जी भेट काय मोठाडपणा सांगायला बाबा. पारिवारिक होती. स्वतः सुरेश धसांनी स्पष्टीकरण दिलं. पारिवारिकला चुलते पुतणे काय कधी? पारिवारिक भेट चुलते पुतणे पारिवारिक माणसं मारून टाकलेत कचाकची धन. आणि मग ते तिथले झणकेबाज भाषण होतं ते तमाशातल्या लावण्या, ते गाणी, ते बोलणं, ते कुठे गेलं? मग ते काय कोण झाला होता आमच्या लोकांचा? आयकॉन का फॅन का काय पंखा का काय? आमच्या गोरगरीब भोळ्या समाजानं तर विश्वास ठेवला होता. डोक्यावर घेऊन नाचत होती. कापले का मान दुपाराच? याला पूर्वी खेड्यात म्हणायचं गुळाची सुरी, गोड बोलून नारळ कापून नेणे. हे तर कोणीच केलं नसेल आमच्या उभ्या मराठ्यांच्या 5000 वर्षाच्या इतिहासाच्या खानदानीत. त्या खून करणाऱ्यापेक्षा तर हा मोठा झाला. मग हे जर सत्य असेल तर, हे जर खोटं असेल तर मला शब्द सगळे मागे घ्यावा लागणार आहेत. आणि हे जर खरं असेल तर एवढा विश्वासघात की या मराठीने माणूस नाही बघितला. पण मी आहे ना, या राजकारण भात करणारा आम्ही कुठे विश्वास ठेवतो? पठ्ठ्या आहे ना, कोणाची बी अवलाद येऊ दे, कोणाचा बाप येऊ दे, मॅटर दबून देत नाही मी. कोणी पण येऊ दे, कस उभे राहू दे. राजकारणासाठी मराठ्यांचा वापर करून मराठी संपवताय काय? सुट्टी नाही. चलो.